नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. 28 जानेवारीच्या रात्री कठोरा गांधी येथे 2 गटात सशस्त्र हाणामारी झाली. या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धेचा इरविनमध्ये उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. यामुळे वातावरण चिघळल्याने कठोरा गांधी येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कठोरा गांधीला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. कठोरा गांधी येथील रहिवासी विनोद चव्हाण, माधवराव कांबळे, सावधान वानखडे, राणा वानखडे 28 जानेवारीच्या रात्री शेकोटीजवळ बसले असता सरपंच अजय जवंजा, प्रमोद जवंजा, पंकज वानखडे यांनी त्यांना शिवीगाळ केली. जातीवाचक शिवीगाळ केल्याने वाद वाढला, भांडण झालं. यानंतर विनोद चव्हाण, माधव कांबळे, सावधान वानखडे आपल्या घरी गेले असता सरपंच अजय जवंजाळ व त्यांच्या 10 ते 12 साथीदारांनी लाठ्या, काठ्या व कुऱ्हाडीने हल्ला चढवला. हल्ला चढवून हल्लेखोर फरार झालेत. त्यापैकी 5 आरोपींना पोलिसांनी पकडलंय, तर सूत्रधार फरारच आहे. या हल्ल्यात कमलाताई अमृतराव वानखडे ही 65 वर्षीय वृद्ध महिलाही जखमी झाली होती. त्यांच्यावर इरविनमध्ये उपचार सुरू होते. 4 फेब्रुवारीला बुधवारी कमलाताई वानखडेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तणाव आणखीन वाढला. आरोपींना पकडण्याची मागणी जखमींनी केली आहे. घरकुलाचं काम चालू आहे. मी ते घरकुलाचं काम करून दिवसभर थकून जातो. संध्याकाळी 7 वाजता जेवण केलं आणि लेकरा बायासोबत आरामात झोपलो होतो मी. तर अशातच ते 20-25-30 लोक येऊन सन्या माधव कांबळ्या, मायऱ्या, निम बहार अशा शिवीगाळ केली. त्याने तुम्ही म्हटलं काय झालं बा म्हणून बाहेर निघालो तर डायरेक्ट लाठीचार्ज करणं सुरू केला त्यांनी. मार्या धेडक्या माजला काय तुझ्या आमच्यासोबत टकरावू शकतं काय, तुझ्या लेकरा बायासोबत तुकडे करून टाका. 10-20 एकर जमीन गेली तरी चालत. सरपंचाच्या हाती कुऱ्हाड होती, कुऱ्हाडीचा घाव त्यांनी केला. त्याच्यानंतर बाकीचे जे प्रमोद जवंजाळ, प्रफुल्ल जवंजाळ त्याचं कुटुंबीय पुरेचे पुरे लाठीचा चार्ज करू लागले. मी म्हटलं साहेब माझा जीव वाचवा. मेला म्हणून त्या लोकांना मला दारात पाडला आणि ते रक्ताचा तो पूर पाहून सगळे ते लोक पळून गेले. कुठं पळाले ते मला माहित नाही. ते खरे आरोपी आहे त्यांना अटक नाही केली. ज्यांनी मारला आहे ते लोक गावाच्या भोवताल फिरत आहे. त्या लोकांपासून आमच्या जीवाला धोका आहे. ते जंगलाच्या आजूबाजूने फिरत आहे. त्यांना घरून दबा जात आहे तरी पोलिसांना काही कारवाई केली नाही. मी तापावर बसलो असताना प्रफुल्ल जवंजाळ आला आणि तिथं शिवीगाळ केली त्यानं. माऱ्यामध्ये माजला का म्हणे, साल्या म्हणे असं झालं तर त्याला याचं प्रकरण होतं. त्याला भांडण करूची होती तर त्यानं मला मारहाण केली. मी तिथून पळालो घरी. तर 25 जण आले आणि मला तिथं अजय पाटलानं डोक्यावर लट मारला असा. तिथून मी लट मारल्याबरोबर खाली पडलो आणि मी गाडी किक मारून डायरेक्ट पोलीस स्टेशनला चालला गेलो. रक्तानं आता भरलेलो होतो. ते गावात घुमत आहे, घरी येऊन जेवत आहे आणि काही कारवाई होणार नाही. आमच्या जीवाला धोका आहे. तणावाने परिस्थिती चिघळू नये यासाठी कठोरा गांधीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. कठोरा गांधीला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. तणावपूर्ण शांतता येथे असून प्रत्येक घराची दारं बंद असल्याने चिट पाखरूही फटकणार नाही असा बंदोबस्त येथे आहे. फ्रेझरपुऱ्यातील अतिक्रमणातील घर पथकाने तोडलं. अतिक्रमणात चक्क 2 मजली घर बांधलेलं होतं. त्यावर गजराज चालला. चोख पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढण्यात आलं. दरम्यान येथे बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
एक बीच के घर था कि अतिक्रमण में ये जो रोड का इंजीनियर है उसको पूछने का अपने को कि ये कंप्लेंट किसने डाला, कितने पैसे खाया। कर्मचारी आए थे, जयसवाल साहब आया था, हमारे को कोई नोटिस नहीं आई ना कोई कुछ नहीं आया। और उन्होंने ऐसा रिपोर्ट लिखा कि यहाँ गोटेबाजी करे करके, जबकि हाथ भी नहीं लगा, बिना नोटिस के घर तोड़े। उनके कर्मचारी सब साथ में तो उनके कर्मचारी ने यहाँ रिपोर्ट लिखा है कि इन्होंने गोटेबाजी करे, जबकि हमारे आगे लेडीजों को उन्होंने धक्के दिए। पुलिस भी थी साथ में, सबकी लेडीज की भी, लेडीज को लोटे। जयसवाल साहब भी था, लेडीजों को धक्के मारे, घर में एक भी जेंट्स नाही था। पूर्व सूचना न देता हे अतिक्रमण पाडण्यात आल्याचा आरोप विभागावर करण्यात आलाय, तर 1 महिन्यापूर्वीच नोटीस दिल्याचं अतिक्रमण विभागाचं म्हणणं आहे। 2 महीने रुका ना, इनका काम नहीं था कि जाके उधर ये बोल रहे हैं इन्होंने एक ही वापस हम वापस गए, पूरी यंत्रणा लेके 2 महीने रुके ना, वापस यंत्रणा लेके गए। शकील क्या वापस भी गए हमें। मैंने सही नहीं दी। अरे ये देखो कैसी बात कर रही है, तुम्हारी चीज सही नहीं। मेरे घर की सही नहीं है, ना मेरी मम्मी की ना मेरे। बोले कि हम अपने हाथ से बकरीद का याद है क्या? हमको कोई मतलब नहीं। 1 महीना पहले हम आए, बोले हम अपने हाथ से गिराएंगे, एक एक घुटने नहीं देंगे। हम बोला ठीक है। महापौर चरणजीत कौर नंदा यांनी शिवटेकडीची पाहणी केली। शिवटेकडी येथे कामं सुरू आहेत, तेथील वॉकिंग ट्रॅकचे नूतनीकरण करण्याचे निर्देश यावेळी महापौरांनी दिले। हा परिसर पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी निरनिराळ्या संकल्पना राबवण्यात येणार आहे, त्या येथे व्यक्त करण्यात आल्या। शिवटेकडी हा परिसर प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी नागरिकांना सुविधा प्राप्त होणं गरजेचं आहे, त्याची काळजी घ्यावी व महत्त्वपूर्ण शिवटेकडीला वैभव प्राप्त करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करू, असं महापौरांनी यावेळी म्हटलं। बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू, पहा फक्त सिटी न्यूज। पिसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। बालकांच्या स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाली होती। कुत्र्यांचा वावर येथे असल्याने नागरिकांच्या भावना दुखावण्यासारख्या घटना येथे घडल्या होत्या। येथील बांधकाम करण्यात आलं आहे, याची पाहणी मनपा आयुक्तांनी केली, तसंच येथे सत्कार समारंभही घेण्यात आला। बालकांच्या स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाली होती। या स्मशानभूमीचं बांधकाम करून सोयी करण्यात आल्या आहेत। येथील पाहणी मनपा आयुक्त अरुण डोंगरे यांनी केली। त्यांच्या समवेत स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल व शहर अभियंता होते। मिलिंद बांबल यांनी 60 लाखांच्या निधीतून येथील बांधकाम केलंय। कुंपण भिंत, पेविंग ब्लॉक्स, रस्ते चांगल्या प्रकारे करण्यात आले आहेत। पाहणी केल्यानंतर येथे सत्कार समारंभ घेण्यात आला। मनपा आयुक्त शहर अभियंता मिलिंद बांबल यांचा सत्कार करण्यात आला। या स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाली होती। कुंपण भिंत नसल्याने कुत्र्यांचा वावर येथे होता। कुत्री येथे उकरून मृतदेह बाहेर काढत अशा करुण घटना येथे घडल्या आहेत। हे बांधकाम करून सोयी केल्याबद्दल नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली। गौरक्षण प्रभाग जो आहे हे लहान मुलांच्या स्मशानभूमीमध्ये हे फार काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की कंपाऊंड वॉल नव्हती आणि रस्ते पण नव्हते
मग त्या वित्त आयोगामधून आपण कंपाऊंड वॉलचं काम करून घेतलं आणि रस्ते जो आहे ते पण कॉन्क्रिटीकरण करून घेतलं, कारण नेहमी इथे लोकांना यायसाठी त्रास व्हायचा. हे क्वालिटीचं काम जो आहे ते झालं असं मला आढळून येते आहे आणि अशा प्रकारचं काम सगळ्या कंत्राटदारांनी करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो. जरी असेल तरी हे शहरासाठी एक महत्त्वाचं स्थान आहे आणि इथे समोरील रस्ते कॉन्क्रिटीकरण, बाजूचे रस्ता, आजूबाजूला पेविंग ब्लॉक, आतमधील आपण पाहत आहे हिंदू स्मशानभूमीच्या आतमध्ये सुद्धा पेविंग ब्लॉक लागले आहेत. त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारचे हायमास्ट लाईट रस्ते आणि मोठ्या प्रमाणात इथे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे बाजूला आपण पाहत आहे लहान मुलांची स्मशानभूमी, त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. त्याचे कंपाऊंड वॉल तुटली, ते सर्व कंपाऊंड वॉल दुरुस्त केले, आजूबाजूचे रस्ते पेविंग ब्लॉक लावले, रस्ते कॉन्क्रिटिंग केले आणि आतमध्ये इतके झाडे झुडपे होते की लोक तिथे जायला घाबरत होते. अशा लहान मुलांच्या स्मशानभूमीमध्ये आतमधील रस्ते सुद्धा कॉन्क्रिटीकरण झाले आहे आणि सर्वात जास्त निधी, शहरातील सर्वात जास्त निधी गौरक्षण प्रभागामध्ये वाढ विकासासाठी मी आणला आहे. विविध हेडमधून हा निधी आला असून अत्यंत चांगलं काम, एक नंबरचं दर्जेदार काम या भागात, या आमच्या भागाचे इंजिनियर काजी साहेब, त्याचप्रमाणे जे कॉन्ट्रॅक्टर जुझेर यांनी हे काम केलं असून आपण पाहता या कामाची क्वालिटी सुद्धा अत्यंत चांगली आहे. आणि आज स्वतः आयुक्त साहेबांनी जेव्हा आम्ही आयुक्त साहेबांच्या कॅबिनमध्ये बसलो होतो तेव्हा 15-20 नगरसेवक सर्वजण होते, त्यांनी सर्वांनी या कामाची तारीफ केली आणि आयुक्त साहेबांनी म्हटलं की मी स्वतः या भागाचा दौरा करणार आहे आणि थोड्याच वेळात तिथे आयुक्तांनी या सुद्धा या कामाची पाहणी केली असून त्यांनी सुद्धा या कामाची तारीफ केली आहे आणि येणाऱ्या कामामध्ये गौरक्षण प्रभागातील प्रत्येक भागातील रस्ते कॉन्क्रिटिंग करण्याचा माझा मानस असून नागरिकांना चांगल्या सुविधा कशा मिळतील यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. युवक क्रीडा मंडळ व अमरावती महानगरपालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान मुदोळकर पेठेत होणाऱ्या या स्पर्धांची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मुदोळकर पेठ येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत विदर्भातील नामवंत 24 संघातील 240 व महिला संघातील 140 खेळाडूंचा सहभाग राहणार आहे. या स्पर्धेसाठीची तयारी सुरू असून मैदान तयार झालं आहे. स्पर्धेविषयीची अधिक माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. युवक क्रीडा मंडळाच्या वतीनं यावर्षी 6, 7, 8 फेब्रुवारी 2015 राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरता पुरुषाचे 24 संघ येत असून महिलांचे 18 संघ येणार आहेत. पुरुष संघाला स्वर्गीय महादेवरावजी इंगोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 51,000चं बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच उपविजयी संघाला 31,000चं बक्षीस नानासाहेब देशमुख शिरसगाव बंड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणार आहे. तसेच महिला गटामध्ये 31,000 रुपये स्वर्गीय ॲडव्होकेट शैलजा पारखी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुभाष पारखी यांच्याकडून देण्यात येईल. तसेच उपविजयी संघास 21,000 रुपयाचं भाग्यश्री पांडे हिच्यातर्फे देण्यात येईल. या स्पर्धा लीग कम नॉकआउट पद्धतीने खेळवल्या जाते, साखळी बाद पद्धतीने खेळवल्या जातील. या स्पर्धेच्या आयोजनाचा खर्च कमीत कमी 8 ते 10 लाख रुपये असून खेळाडूंची राहण्याची, जेवणाची आणि जाण्या येण्याच्या भाड्याची व्यवस्था केलेली आहे. अस्सल भारतीय खेळांची परंपरा गेल्या 7 दशकापासून जपणारे युवक क्रीडा मंडळ हे शहरातील एक नामांकित क्रीडा मंडळ आहे. त्यामध्ये कबड्डी, खो खो, लंगडी, आट्यापाट्या यासारख्या महाराष्ट्राच्या मातीत रुजणाऱ्या खेळाला प्रोत्साहन मिळावे आणि राष्ट्रीय स्तरावर त्याचबरोबर राज्यस्तरावर खेळाडू चांगले खेळाडू निर्माण व्हावे यासाठी युवक क्रीडा मंडळ प्रयत्नशील आहे. आम्ही महानगरपालिकेच्या स्थायी समिती या सभापती या नात्याने शहरामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन आपल्या मातीचा खेळ खेळणाऱ्या कबड्डी असो, खो खो असो, आट्यापाट्या असो, राज्यस्तरीय जे स्पर्धा घेतात त्यांना महानगरपालिका मदत करते. याचा मागचा आमचा उद्देश एकच असतो की अमरावती शहरातील जे खेळाडू आहे आणि जे चांगले मंडळ आहे आणि जे चांगले खेळाडू तयार होतात आणि हा वारसा कुठेतरी जपला गेला पाहिजे या दृष्टीने आम्ही महानगरपालिका मदत करत असतो. युवक क्रीडा मंडळ हे सुद्धा एक याच पद्धतीचं एक सांस्कृतिक वारसा जपणारं आणि अस्सल मातीचे जे खेळ आहे, अस्सल भारतीय जे खेळ आहे त्याची जपणूक करणारं एक सुंदर असं युवक क्रीडा मंडळ आहे आणि मागील 7 दशकापासून हे मंडळ काम करत आहे. माझं वैयक्तिक या मंडळाशी संबंध असल्यामुळे आणि शहराचं सुद्धा या शहरामध्ये या युवक मंडळाचं नाव असल्यामुळे आम्ही महानगरपालिकेतर्फे या मंडळाला मदत केली आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये जे असे
मंडळ आहे जे सामाजिक जाणीव जपून खेळाडूंना मोठं करतात, त्यांना सुद्धा मदत करण्याचं काम महानगरपालिकेतर्फे आम्ही करत आहे.